शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने विविध मागण्यांसाठी मंद्रुप येथे रास्ता रोको आंदोलन। मंद्रुप येथे विविध मागण्यांसाठी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात ठाकरे गट सेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी शेतकऱ्यांना तात्काळ दुष्काळ निधी, दुधाचा दर वाढवावी, पीक विमा मिळावी, पीक कर्ज मिळावे, शेतकऱ्यांचे कर्जमाफी व्हावे, यासह मराठा, मुस्लिम, लिंगायत, धनगर या समाजाला आरक्षण मिळावे यासह अन्य विविध मागण्यांसाठी मंद्रुप येथे रास्ता रोको आंदोलन करून नायब तहसीलदार जितेंद्र मोरे यांना निवेदन देण्यात आले। यावेळी ठाकरे गट सेनेचे जिल्हा प्रमुख अमर पाटील, प्रिया बसवंती, संतोष पाटील, संतोष केंगनाळकर, ज्योती चव्हाण, योगीराज पाटील, संदीप मेनगुदले, संतोष बरुरे, धर्मराज बगले, राजू बिराजदार, पूजा खंदारे, किरण पाटील, रमेश बिराजदार, अजित स्वामी, मयुरेश दनगोंडे, सुरेश शेंडगे यांच्यासह अन्य कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते। समोर दक्षिण सोलापूर विधानसभाच्या वतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं आज रास्ता रोको आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सरकारला विविध मागणी केलेल्या आहे। प्रामुख्यानं आमचं शेतकरी बांधवांचा 7-12 कोरा व्हायला पाहिजे आणि दुधाला योग्य भाव भेटायला पाहिजे। गाईला प्रति लिटर गाईच्या दुधाला प्रति लिटर 40 रुपये, म्हशीच्या दुधाला प्रति लिटर 70 रुपये अशी आमची प्रमुख मागणी आहे। आणि जे आता दुष्काळ पडलेला आहे आमच्या दक्षिण सोलापूर विधानसभामध्ये, मागच्या वर्षी दुष्काळ जाहीर झालेला आहे पण अजूनपर्यंत त्याचा दुष्काळ पॅकेज जाहीर झालेलं नाही, बियाणा सबसिडी भेटलेल्या नाहीत, शेतकऱ्यांना मोफत खतं वाटप झालेलं नाहीत। अशा पद्धतीनं सरकार झोपलेलं आहे। या झोपलेल्या सरकारला जागी करण्यासाठी आम्ही रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे। आणि खास करून आमचे जे शेतकरी बांधव आहेत, जिथे इथं बँक अधिकाऱ्याकडे जातात, पीक कर्ज भेटा म्हणून गेलेले आहेत, पण तिथं कुठलं उडावडी उत्तर देऊन सिबिल स्कोरच्या नावाखाली त्यांना बँकेच्या बाहेर हाकललं जातं। अशी वागणूक या बँक अधिकाऱ्याकडून भेटलं जाते। येणाऱ्या काळामध्ये जर बँक अधिकाऱ्याकडून असं जर होत असेल त्यांच्यावर आम्ही फौजदारी गुन्हा दाखल करणार आहे। येणाऱ्या काळामध्ये याची दखल या प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने घ्यावा असं आम्ही सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं केलेलं आहे। आणि खास करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे मराठा आरक्षण असू दे, लिंगायत आरक्षण असू दे, मुस्लिम समाजाचं असू दे, धनगर समाजाचं असू दे, कोळी समाजाचं आरक्षण असू दे, असं विविध आरक्षण गेल्या वर्षापासून मागणी करत आहेत आमच्या सर्व समाज बांधवांकडून। वेळोवेळी त्यांना उडावडी उत्तर देऊन त्यांना येड्यात करण्याचं काम या सरकार करत आहे। जर येणाऱ्या काळामध्ये जर या सर्व प्रश्न आमच्या मार्गी नाही लागलं, त्याच्यावर मोठा चक्का जाम करू, सर्व हायवे आम्ही जाम करून या सरकारला इशाऱ्याच्या माध्यमातून दाखवू। आणि आम्ही खास करून या एकनाथ शिंदे सरकार आणि भाजप सरकारचा जाहीर निषेध करतो, ज्याने या सरकारचा हाल या शेतकऱ्या आमच्या बांधवांचा हाल केलेले आहेत। आज शेतकऱ्यास कर्जबाजारी झालेला आहे, कुठलंही पॅकेज न देता त्यांना आज अडचणीचा सामोरं जावं लागलेलं आहे। म्हणून या सरकारचा आम्ही या एकनाथ शिंदे सरकार आणि भाजप सरकारचा जाहीर निषेध करतो। आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेंच्या आदेशानुसार आणि आमचे संपर्क प्रमुख सन्माननीय अनिलजी भोपी साहेब, संजनाताई घाडी यांच्या मार्गदर्शनानुसार आज अमरदादा पाटील यांनी इथं भव्य असं आंदोलन केलेलं आहे शेतकऱ्यांसाठी। तर यामध्ये सर्व पक्षांकडनं आम्हाला हीच मागणी आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी, त्यांचा 7-12 कोरा व्हावा लवकरात लवकर। तसेच दुधाला जो भाव आहे तर प्रति लिटर जो 40 रुपये भाव करावा गाईच्या दुधासाठी आणि म्हशीच्या दुधासाठी 70 रुपये प्रति लिटर दुधाचा भाव करावा। त्याचप्रमाणे मराठा आरक्षण, लिंगायत आरक्षण, मुस्लिम आरक्षण, धनगर आरक्षण जे प्रलंबित प्रकरणं आहेत त्याचा तात्काळ सरकारने त्याच्यावरती तोडगा काढून ते आरक्षण मंजूर करून द्यावं। त्याचप्रमाणे गोरगरीब शेतकरी संकटात असताना इथं पीक विमा जो मंजूर केलेला आहे तो त्वरित त्यांना देण्यात यावा आणि लवकरात लवकर दुष्काळग्रस्त भागाची इथं सरकारने लक्ष घालून दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये योग्य ते 7-12 कोरा करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा असं आम्ही सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज मागणी करत आहे। आणि जर ती मागणी लवकरात लवकर मान्य नाही झाली तर ह्याच्याहीपेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन मोठ्या पद्धतीने महिला आघाडीसह सर्व शिवसेना पदाधिकारी रस्त्यावर उचलून सरकारला याचं उत्तर द्यावं लागेल त्वरित जे काय असेल। तालुक्यातील सर्व तमाम शेतकरी बांधवांना न्याय मिळावा या उद्देशानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या तालुक्याचे भावी नेतृत्व आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख माननीय अमरजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी रस्त्यावरती
उतरायची वेळ येते, हीच खरं शर्मेची बाब आहे. ह्या नालायक सरकारला या रोडवरती शेतकऱ्यांना उतरण्यासाठी एवढी अगतिकता निर्माण झालेली आहे. कारण या सरकारांनी हे गद्दारी करून जो सरकार या सत्तेवरती आलेला आहे, ह्या सरकारांनी आल्यापासून शेतकऱ्यांचा असू द्या, महिलांचा असू द्या किंवा कुठल्या समाजाचं आरक्षण असू द्या, पण कुठलाही मुद्दा त्यांनी पूर्ण केला नाही आणि शेतकऱ्याला सुद्धा फसवी योजना त्यांनी जाहीर केलेला आहे. आमचे ज्यावेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सत्ता होती त्यावेळेस उद्धव साहेबांनी जे बोललं ते शेतकऱ्यांना खरं करून दाखवलं. परंतु हे मिद्दे सरकार, हे गद्दार सरकार हे शेतकऱ्याला न्याय देऊ शकत नाही. त्याच्यामुळं आज या शेतकऱ्यांना रस्त्यावरती उतरायची वेळ आहे. येथून पुढं अमर मालकाच्या नेतृत्वाखाली जर ही मागणी जर शासनाच्या दरबारी आपण मांडतोच, आज सहनशील रीतीने आपण निवेदनाच्या द्वारे मांडतो. जर येथून पुढं जर असंच माय भगिनी शेतकरीवरती जर अन्याय झालास, आमचे शिवसेना बाळासाहेब ठाकरेच्या वतीनं या सरकारला आम्ही चांगला धडा शिकवू आणि ह्यांचं सर्व शासनाचं कामकाज बंद पाडून टाकू, एवढा मी या ठिकाणी सांगतो. आंदोलन केलेलं आहे, शेतकऱ्याच्या विविध प्रश्नासाठी आंदोलन केलेलं आहे. ज्यावेळेस शिंदेनी गद्दारी करून सरकार स्थापन केलं त्यावेळेस शिंदे सांगत होते माझ्या खिशात पेन घेऊन फिरतो, की पेनमधली शाई संपलेली आहे. कारण आज प्रत्येक प्रश्नासाठी त्यांचं पेन बंद पडलेलं आहे. त्याचं उत्तर मागच्या लोकसभेत जनतेने दिलेलं आहे. भाजपाला जमिनीवर पाडलेलं आहे. मिंदे गटाला जे गद्दारी केलं त्यांना जमिनीवर पाडून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्षाचे 9 खासदार निवडून आलेले आहेत. 9 खासदार येऊन आज महाराष्ट्रात एक वादळ निर्माण झालेलं आहे. हेच वादळ आगामी विधानसभेला दक्षिण असू द्या किंवा संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेचा भगवा पताका फडकून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पुनश्च एकदा मुख्यमंत्री करायचं स्वप्न हे सर्व शिवसैनिकांनी बघितलेलं आहे. कारण ह्यांचं बघतो आम्ही कोणताही निर्णय ह्यांनी फक्त घोषणाबाजी आहे, घोषणाबाजी सरकार आहे. आज मी तुम्हाला सांगतो, आरक्षणाचा विषय असू द्या, शेतकऱ्यांचा हमीभाव असू द्या, शेतकऱ्यांचं कर्जमाफी असू द्या, प्रत्येक आघाडीत हे मिंदे सरकार असू द्या, भाजप सरकार असू द्या फेल झालेलं आहे. ह्यांना येणाऱ्या लोकसभेत, येणाऱ्या विधानसभेत ह्यांना यांची जागा जनता दाखवणार आणि शिवसेना मोठ्या प्रमाणात ह्या महाराष्ट्रात उद्धव साहेबांच्या पाठीशी राहणार आहे असं ग्वाही देऊ.